नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। क्रीडा संकुलाच्या माध्यमातून जिल्ह्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार व्हावेत यासाठी क्रीडा संकुलात अधिकाधिक दर्जेदार सुविधा निर्माण करण्यात येत आहेत। राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्याची क्षमता चंद्रपूर जिल्ह्यात आहे। त्यासाठी चंद्रपुरात बालेवाडीच्या धर्तीवर 10 सप्टेंबर रोजी बॅडमिंटन हॉलचे उद्घाटन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी पालकमंत्री मुनगंटीवार म्हणाले की राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी चंद्रपुरातील बॅडमिंटन हॉल हा उत्तम पर्याय आहे। यामध्ये 4 बॅडमिंटन कोर्ट्स असून संपूर्ण हॉल वातानुकूल असून 300 प्रेक्षकांची आसन व्यवस्था सुद्धा या हॉलमध्ये आहे। येणाऱ्या ऑलिम्पिकची पूर्वतयारी आहे अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी दिली। आधुनिक या ठिकाणी व्यवस्था व्हावी, कारण आपल्याला माहिती आहे की भारताने जगाच्या ऑलिम्पिकमध्ये 1900 पासून 2020 पर्यंत 120 वर्षात 28 मेडल प्राप्त केले। 28 मेडलपैकी 8 हॉकीचे होते, पण व्यक्तिगत मेडलमध्ये कमी वर्षाच्या सरावामध्ये जर कोणी मेडल प्राप्त केलं ते राजवर्धन राठोड यांनी 5 वर्ष सराव केला नेमबाजी। 2036 मध्ये हा सर्व अतिशय सात्विक पुरुषार्थ आणि पराक्रमी लोकांचा प्रदेश आहे। या ठिकाणाहून नेमबाजीमध्ये 2036 मध्ये जर आम्हाला गोल्ड मेडल प्राप्त करायचं असेल त्याची पूर्वतयारी या जिल्ह्यात करायची आहे आणि त्या दृष्टीने नेमबाजीचं अत्याधुनिक व्यवस्था असणारं केंद्र आम्ही करण्याचा निर्णय केला। यासोबत चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जी सैनिक शाळा आहे त्या ठिकाणी आता येणाऱ्या 22-23 सप्टेंबर पासून देशातल्या सर्व सैनिक शाळेची राष्ट्रीय स्पर्धा होईल। या ठिकाणी कबड्डी असेल, कुस्ती असेल, यामध्ये सुद्धा एअर कंडिशन सभागृह आम्ही करतोय, ज्या हॉलच्या माध्यमातून शेवटच्या व्यक्तीला सुद्धा या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी सराव करण्याची संधी आहे। आज आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या बॅडमिंटन हॉलच्या आपल्या हस्ते उद्घाटन। हा आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन हॉल हा निश्चितपणे चंद्रपूर जिल्ह्याचा गौरव वाढवणार आहे। राज्यस्तरीय स्पर्धा 6 सप्टेंबर पासून इथं होणार आहे। एअर कंडिशन ज्या ठिकाणी 4 बॅडमिंटन कोर्ट आहे आणि याच पद्धतीचं अजून एक स्टेडियम अत्याधुनिक बालेवाडीच्या धर्तीवर, त्यालाही आम्हाला 16 एकर जागा माढांनी दिली आहे आणि त्या ठिकाणी अत्याधुनिक स्टेडियम आम्ही करतोय, ज्या माध्यमातून चंद्रपूर जिल्हा हा प्रत्येक क्षेत्रात पुढे जावा या दृष्टीने आम्ही काम करतो। शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट। तू कुठे? माझा नंबर आहे आता। हो याचा नंबर आहे। तू कशी आलीस खेळायला? आणि तुला खेळायला वेळ कसा मिळाला? अरे आता माझ्याकडे खेळायला आणि अभ्यास करायला वेळच वेळ आहे। म्हणजे मला रोज आई बरोबर पाणी आणायला दूर जावं लागायचं, त्यामुळे तुमच्यासोबत खेळायला मला वेळच नाही मिळायचा। कधी कधी तर माझी शाळा पण बुडायची। मग आज वेळ कसा मिळाला? कारण आता आमच्या घरी नळ आलाय, त्यामुळे पाणी आणायला दूर जावं लागतच नाही, त्यामुळे सगळीकडे चांगलं पाणी मिळतंय। मी खेळू ना? हिच्यानंतर माझा नंबर हा। केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन मिशनमुळे महाराष्ट्रातील प्रत्येक घरी प्रतिदिन प्रति व्यक्ती 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचवलं जाते। अनेक दुर्गम भागातील वाड्या वस्त्यांवरही सौर ऊर्जेचा वापर करून शुद्ध पाणी पोहोचवलं जाते। त्यामुळे अनेक महिलांचा पाण्यासाठी होणारा त्रास वाचला आहे। तसेच अनेक मुलींच्या शिक्षणातील आणि खेळण्यातील अडथळा दूर होतोय। थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी, जलजीवन आले घरोघरी, माझी योजना माझी जबाबदारी, पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन।